नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. पुण्यात सामाजिक सलोख्याचे आणि संस्काराचे अनोखे दर्शन आज पाहायला मिळाले. श्री सोमवंशीय शस्त्रार्जुन क्षत्रिय शिक्षण मंडळ यांच्या वतीने 7 मे 2026 रोजी वाळवेकर लॉन्स येथे सामुदायिक वृत्तवंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे 66 बटूंचा उपनयन संस्कार आणि एक विवाह सोहळा असे दोन्ही मंगल कार्य एकाच मंडपात पार पडले. यावेळी समाजातील 66 बटूंवर एकाच मुहूर्तावर उपनयन संस्कार करण्यात आले. मंगलवाद्याच्या गजरात 66 बटूंची एकत्रित वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी ढोल ताशाच्या गजरात नृत्य करीत आनंद व्यक्त केला. वेदमंत्राच्या घोषात सर्व पूजाविधी पार पडले. एकत्र आलेल्या 66 बटू आणि त्यांच्या कुटुंबियाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. महागाईच्या काळात सर्वसाधारण कुटुंबियावरील खर्चाचा बोजा कमी व्हावा या सामाजिक हेतूने मंडळाकडून अनेक वर्ष हा उपक्रम राबवला जातो. समाजातील सर्व घटकांना संस्काराची संधी मिळावी याच उद्देशाने सामुदायिक मुंज, विवाह सोहळा आणि महिला मंडळांसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात येतात, अशी श्री सोमवंशीय शस्त्रार्जुन क्षत्रिय शिक्षण मंडळ अध्यक्ष श्री गणेश चव्हाण यांनी माहिती दिली. या कार्यक्रमात श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय शिक्षण मंडळ ट्रस्टी व इतर मान्यवर यांनी दिलेली प्रतिक्रिया. नमस्कार, मी गणेश गोपाळ चव्हाण, सोमवंशीय क्षत्रिय शिक्षण मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. आत्ता जो आम्ही समाजातर्फे जो कार्यक्रम घेतला आहे, यामध्ये आम्ही सामाजिक कार्यक्रम 67 बटू यामध्ये आम्ही निवड केलेली आहे की त्यांचे आम्ही सामुदायिक मुंज सोहळा लावलेला आहे. जो सोहळा शिक्षणाच्या माध्यमातून प्रथम संस्कार म्हणून ओळखला जातो. म्हणजे लहानपणात आई वडिलांनी जो पहिला संस्कार करायचा असतो तो म्हणजे मुंज हा सोहळा. तो सोहळा आम्ही सामुदायिक पद्धतीने समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने व सर्व कार्यकर्त्यांच्या सहभागाने आम्ही हा आज 67 मुंज सोहळ्याचा कार्यक्रम पार पाडत आहे. गेले 12 वर्षापासून मी शिक्षण मंडळ या संस्थेत काम करत आहे. अनेक पदावर काम केल्यानंतर 2024 साली मला शिक्षण मंडळाचं अध्यक्षपद भेटलं. या सोमवंशी क्षत्रिय समाज गेले 25 ते 30 वर्षातनं 5 वर्षातनं एकदा सामुदायिक मुंज सोहळ्याचा कार्यक्रम करत आहे. सोमवंशी आपला जो समाज आहे त्याच्या वतीने वर्षभराच्या आपल्या कार्यक्रमाची काय प्रतिक्रिया? सोमवंशीय समाजाच्या वतीनं शिक्षण मंडळाच्या वतीनं आमच्याकडे 250 विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो. त्याचप्रमाणे 15 ऑगस्टला त्यांच्यातर्फे पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम घेतला जातो. अनेक विद्यार्थ्यांना आपण फी म्हणजेच त्यांच्या फी माध्यमातून त्यांना मदत करत असतो. त्यानंतर आमच्याकडे महिला मंडळाच्या कार्यक्रमातून रामनवमी, 8 मार्च महिला दिन, त्याचप्रमाणे 26 जानेवारीचाही कार्यक्रम महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. असे मोठे मोठे कार्यक्रम, त्याचप्रमाणे युवा संघटनेकडनं रक्तदान शिबिर, क्रिकेटच्या मॅचेस असे अनेक कार्यक्रम भरवले जातात. त्याचप्रमाणे वधूवरकडनं लग्न जमवण्याचे अनेक कार्यक्रम त्यांच्याकडून घेतले जातात. त्याचप्रमाणे आमच्याकडे ट्रस्टकडनं सोमवंशीय क्षत्रिय समाजाची जयंती म्हणजे ती नोव्हेंबर महिन्यात महाराजांची जी जयंती असते तिचा मोठा उत्सव साजरा केला जातो. असे आमच्या समाजाचे 6 संस्था मिळून एकत्र मिळून याच काम करत आहेत. त्याचप्रमाणे आमच्याकडे व्यापारी वर्गाचा फाउंडेशन म्हणून जी संस्था आहे ती अनेक मोठे मोठे कार्यक्रम किंवा आमच्या सर्व उपसंस्थांना मदत करण्याचा भागीदार आहे. यापुढे आमच्याकडे शिक्षणापासून वंचित जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे एकही विद्यार्थी समाजातलं शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे यासाठी आमचे मोठ्या प्रमाणात आमचा कार्यक्रम असेल. यावर आमचा जोर मोठ्या प्रमाणात येईल किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी येत्या दिवाळीपर्यंत आम्ही कमीत कमी 20 सायकली वाटवण्याचं नियोजन करत आहे. नमस्कार, मी सौ आशा संतोष चव्हाण. मी आता सध्या सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज आहे त्याच्यामध्ये ट्रस्टीवर सदस्य म्हणून कार्यरत आहे. आज जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे याविषयी आपली प्रतिक्रिया? आज जो कार्यक्रम आमचा एकच उद्देश असा असतो की ज्यांच्याकडे मुंज नसते किंवा करू शकत नाहीत त्यांना आपण मुंज करून देतो. आणि या अनुषंगाने सर्व जे महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे आमच्या समाजातील लोक आहेत त्यांना आम्ही इथे आमंत्रित करतो आणि एक शॉर्टकट मध्ये
गेट टुगेदर कार्यक्रम होतो आणि मुंज सामुदायिक असल्यामुळे लोकांना त्याचा फायदा देखील भरपूर होतो. अच्छा, आज जो मुंजाचा कार्यक्रम झालाय हे पुण्यामधून आहेत का महाराष्ट्रामधून आलेले आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर? नाही, पुण्यामधून पण आम्ही घेतलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील 7-8 मेंबर आहेत, ते सुद्धा आम्ही घेतलेले आहेत त्यांना. अच्छा, पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपली पुढचे कार्यक्रम आमच्याकडे कार्यक्रम सतत चालूच असतात, कारण का आमच्याकडे संस्था भरपूर आहेत, प्रत्येक संस्थांना नेमून दिलेले कार्यक्रम भरपूर आहेत. आता शिक्षण मंडळाचा कार्यक्रम झालं, आता नवरात्रकडे आमचं लक्ष आहे. तिथं महिला मंडळ अख्खी नवरात्र ते हँडल करतात आमचं महिला मंडळ. महिलांच्या बाबतीत म्हटलं तर आता जे आमचं आता सध्या महिला मंडळाचं काम आता या अनुषंगाने चाललंय की जे गरीब महिला असत त्यांना आपण आता आम्ही शिबिर घेणार होतो की जेणेकरून त्यांना ते 8 दिवसाचं प्रशिक्षण द्यायचं आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट द्यायचं की जेणेकरून त्यांना ते सर्टिफिकेटचा उपयोग करून ते स्वतःचं अर्निंग किंवा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतील. आता हा आमचा पुढचा मुद्दा आहे, आम्ही तो कार्यक्रम घेणार आहे लवकरात लवकर. माझं नाव अक्षय मधुकर चव्हाण. मी या शैक्षणिक संस्थेचा सचिव म्हणून काम करतो मागच्या 10 वर्षापासून. सो हे कार्यक्रम ऑर्गनाईज करणं मुळीच सोपं नाही आहे या सर्व लोकांच्या मदतीशिवाय. सो यामध्ये जी आमची प्रमुख संस्था आहे आमची SSK ट्रस्ट, सो त्यांच्याकडून आम्हाला भरपूर मार्गदर्शन भेटलं, कारण की त्यांनी या पद्धतीचे कार्यक्रम पूर्वी केलेले आहेत. त्यानंतर आमच्यासोबत महिला मंडळाचा खूप मोठा सपोर्ट होता, म्हणजे ते नेहमी तुम्ही आमची मुलं आहात या पद्धतीने आम्हाला नेहमी मदत करत आलेले आहात ते, आणि सर्व कार्यक्रमासाठी आमच्या ते नेहमी सोबतच असतात. आणि इथल्या कार्यक्रमामध्ये विटा वाळू उचलण्यापासून ते सर्व काम त्यांनी केलेलं आहे. सो ते आमचं महिला मंडळ नाहीये, आमचं सुपर महिला मंडळ आहे, सुपर वुमन्स आहात ते. येतो धर्म सतो जया, जोपर्यंत धर्म आहे तोपर्यंत जया आहे. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये प्रत्येक वेळी धर्माला आपण मान्यता दिली आहे आणि विशेष करून या समाजामध्ये सहस्रार्जुन समाजामध्ये प्रत्येक वेळी आत्तापर्यंत हा 7वा ते 8वा कार्यक्रम आहे सामुदायिक मुंजी करण्याचा आणि यशस्वीरित्या समाजाने आत्तापर्यंत पार पडलेला आहे. आमची पाठक गुरुजींची ही 4थी पिढी या समाजामध्ये, या समाजाने आत्तापर्यंत इतके महत्त्वाचे मोठे मोठे कार्यक्रम केलेले आहेत आणि यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. हा जवळजवळ 6वा ते 7वा 100 मुंजींचा कार्यक्रम पुण्यामध्ये कुठला समाज करणारा नसेल, तो या समाजाने आतापर्यंत पार पडलेला आहे. आज किती वेळा बटुकांचा येणार काय म्हणला कार्यक्रम? बटुकांचा आज किती वेळा? आज एकूण 66 बटूंची मुंज झाली आणि सामूहिक म्हणजे आपल्याला असं नाही की सामूहिक एका कुंडामध्ये केलं. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी इथं प्रत्येक साहित्य वेगळं ठेवून प्रत्येकाची मुंज व्यवस्थितरित्या होईल. आणि जशी आपल्या कार्यालयात आपण एकट्याची करतो तशी वाटेल तशी आज आपण इथं मुंज प्रत्येकाची सामूहिकरित्या आत्तापर्यंत आपण इथं करत आलेलो आहोत. त्याच्या आज पण बरोबर 10:47 लग्न पण लोकांच्या लागत नाही वेळेत. 10 लाख रुपये खर्च करून तेवढं आपण सामुदायिक कार्यात इथं बरोबर 10:47 मुंजी पार पडलेल्या आहेत सामुदायिक असून. धन्यवाद. हे समाजाचं सहकार्य आहे आणि याच्याबरोबर की गरजू व्यक्तींची इथं समाजाने एवढ्या मोठ्या कार्यक्रमात विवाह सुद्धा एक पार पाडला, हे समाजाचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. 66 बटूक आणि एक लग्न हे फार आजच्या दिवशी झालं, शुभ मुहूर्त. अगदी बरोबर आहे.